आजचा दिवस मागणीचा आहे, मागणीचा. मागता कोणाला येतो? ज्यानं 8 दिवस काम केलं, 7 दिवस काम केलं आठवडाभर, त्यालाच बाजाराच्या दिवशी पगार घेता येतो. ज्यानं महिनाभर काम केलं त्यालाच पगार उचलायचा अधिकार एरवी कोणालाही नाही. म्हणून मागच्या 7 दिवसापासून जे आपण अखंड विनापहारा चालू आहे, काकडा, हरिपाठ, कथा, कीर्तन, पहिल्या दिवशीपासून 7 दिवसापर्यंत, मग 7व्या दिवशी मागणीचा अधिकार. तोपर्यंत नाही मागताय, नाही मागताय. आजच्या कीर्तनाच्या दिवशी थोडस पांढलेला माणूस असतो. कीर्तनकाराला थोडासा मर्यादा आहेत. आजच्या कीर्तनकाराला, उद्याच्या कीर्तनकाराला मर्यादा आहेत. उद्या काल्याचं कीर्तन चरित्र ते उच्चारावे, त्याच्याशिवाय दुसरं नाही बोलताय. तसं आज मागणीशिवाय दुसरं काही नाही बोलताय. मग तुम्ही म्हणाल महाराज आजचं उद्याचं कीर्तन बांधलेलं आहे म्हणजे एरवी काय महाराज वॉकात सुटलं काय? नाही, एरवी सुद्धा कीर्तनाला मर्यादा आहे. कोणती मर्यादा? टाळ टाळ शाबास, टाळी टाळी. सांगितलं मर्यादा. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी न कराव्या. शेवटी सांगितलं जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची. श्रोत्यांच्या हृदयामध्ये देव प्रगट करण्याची ताकद कीर्तनामध्ये आहे. या कीर्तनाला आजकाल लोकांना श्रोत्यांना दोष देऊन उपयोग नाही हो. कीर्तनकार मंडळींनीच बाजार मांडलाय. बाजार कीर्तनाचा मनोरंजनाचं साधन बनवलंय कीर्तनाला. मोठ्या मोठ्या पदव्या लावून घ्यायला लोक विनोदाचार्य. कुठल्या शास्त्रात कुठली पदवी आहे? किती परीक्षा दिले म्हणजे ही विनोदाचार्य पदवी मिळते? 65 विनोद सांगून या कीर्तनाचा बाजार मांडलाय लोकांनी. कीर्तन हे विनोदाचं, करमणुकीचं साधन नाहीये. आत्मउद्धाराचं साधन म्हणजे कीर्तन आहे. आत्मउद्धाराचं, प्रबोधनाचं साधन म्हणजे कीर्तन आहे. पण आजच्या कीर्तनकारांनी याचा बाजार मांडलाय. म्हणून कीर्तनामध्ये विनोद असावा. काय म्हणतोय मी? कीर्तनामध्ये महाराज विनोद असावा, पण विनोदासाठी कीर्तन नसावं. चला, आजचा दिवस मागणीचा आहे, मागणीचा. अभंग तुकारामांचा आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुकोबा आहे तर साधू आहेत, तुकोबा आहे तर संत आहेत. संत आणि मागणी हे दोन वेगळे विषय एकत्र कसे बसतील का? प्रश्न पडू शकतो कोणाला. संत तुकोबा आहे तर संत आहे आणि तुम्ही दुसरीकडे म्हणताय मागणी करतात. कारण जे संत असतात ते कधी मागणी करत नाहीत आणि जे मागणी करतात ते कधी संत नसतात. विठ्ठल तुकोबाराय संत आहेत पण मागणी करतात. ती मागणी त्यांच्या स्वतःसाठी नाहीये. मागणी स्वतःसाठी नाही, मागणी तुमच्या आमच्यासाठी, जड जीवांच्या उद्धारासाठी तुकोबाराय मागणी करतात. म्हणून तुकोबाराय या अभंगातून मागणी सांगितली. मागणी नाही तर एरवी तुकारामांचा आणि मागणीचा संबंधच नाही. मागतील ते संत कसले. काही मागणे है मानुची, काही मागणे है मानुची, काही मागणे है, काही मागणे
ताली ताली मगन है काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो. 8 पिढ्यांची परंपरा आहे तुकोबारायांची, पण कधी कोणी मागल्याचा उल्लेख नाही, मागल्याचा उल्लेख. मग तुकोबाराय मागतात, आज मागतात, पण मागतात कोणासाठी सांगितलं मी? तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी मागतात. मागणं हा स्वभाव आहे जीवाचा, मागणं हा स्वभाव आहे प्रत्येकाचा, ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार. पण आपण मागतो, आपण कोणासाठी मागतो? इथं मारुतीच्या मंदिरात आलं, 5 रुपयाचा 10 रुपयाचा सडका नारळ घेऊन येतो, मारुतीच्या समोर फोडतो आणि अख्ख्या कुटुंबासाठी सुख मागतो. पण साधू संतांचं मागणं स्वतःसाठी नाही, साधू संतांचं मागणं समाजाच्या उद्धारासाठी आहे, समाजासाठी. म्हणून त्यांच्या मागणीमध्ये आणि तुमच्या आमच्या मागणीमध्ये फार फरक आहे. मागणं हा प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे. मागणं तुम्ही आम्ही मागतो स्वतःसाठी, स्वतःसाठी मागतो. आणि कोणालाही मागत राहणं, दिसेल त्याला मागत राहणं, हा सर्वसामान्य जीवांचा स्वभाव आहे, सर्वसामान्य जीवांचा. साधू संतांचा स्वभाव वेगळा. साधू संतांचा स्वभाव त्यांना मागा म्हटलं तरी मागत नाही, मागा म्हटलं तरी मागत. आणि देवाचा एक स्वभाव आहे, देवाचा स्वभाव जे नको म्हणतात का त्यांच्या मागी लागून घ्या म्हणणं, हा देवाचा स्वभाव आहे. आणि कोणालाही मागत राहणं हा तुमच्या आमच्या सारख्या जीवांचा स्वभाव. संतांचा स्वभाव वेगळा, देव घ्या म्हणतो, मागा, पण संत मागत नाहीत. आणि देवाचा स्वभाव सांगितला, जे नको म्हणतात काय त्यांना जबरदस्ती देणं, हा देवांचा स्वभाव. एरवी तुकोबारायला मागायला काय स्वतःकडे काही कमी नव्हती, काहीच कमी नव्हती. 350 एकर शेती, 350, 13 गावची वतनदारी, 13 गावची सावकारी, मोठा किराणाचा व्यापार. देहूच्या परिसरामध्ये तेवढा किराणाचा व्यापार कोणाचाच नाही. इकडं पैठणला तेव्हाची राजधानी आणि उपराजधानी जुन्नर, त्या जुन्नर परिसरामध्ये देहू गावच्या तुकाराम महाराजांचा एवढा सावकारीचा आणि किराणाचा व्यवसाय कोणाचा, एवढी श्रीमंती घरी. अजून त्या काळी आज कसे काटा असते, काटा म्हणजे किराणा दुकानमध्ये वजन पोहोचण्याचं माप, आडत दुकानामध्ये वजन पोहोचण्याचं माप, त्याला तपासण्यासाठी एक आपल्याकडे आता विशेष अधिकारी असतो, वजन मापक नियंत्रक अधिकारी असं काहीतरी त्याला म्हणतात. ते सुद्धा त्या काळी तुकोबारायांकडे काम होतं. तुकोबाराय सावकारीची परंपरा, एवढं सगळं 13व्या वर्षी जबाबदारी आली तुकाराम महाराजांकडे. 13व्या वर्षी. चला, आजपर्यंत बऱ्याच कीर्तनकारांनी तुकोबारायांची गरिबी सांगितली. गरिबी, तुकोबाराय किती गरीब होते हे सांगता सांगता अनेक महाराज लोक करोडपती झाले. विठ्ठल तुकोबाराय किती गरीब होते हे आमचे महाराज लोक इतकं पटवून सांगतात.
आणि ते पटवून सांगण्यात आमचे महाराज लोकच करोडपती झाले ते. पण वस्तुस्थिती हे आहे, तुकोबाराय त्या काळीचे सर्वात धनाढ्य घराण्यातले तुकोबाराय. 13व्या वर्षी जबाबदारी आली, 13व्या वर्षी लाखोंचा हिशोब तुकोबारायांकडे. पण एके दिवशी वसुलीसाठी कामासाठी गेले आणि निरोप आला, वडील गेले तुमचे, वडील गेले. मोठा आघात झाला तुकोबारायांच्या मनावर. मोठा भाऊ विरक्तीकडे संसारात रमत नाही मोठा भाऊ तुकोबारायांचा. त्याच्यातच आई गेली, मोठ्या भावाची पत्नी गेली. 13 ते 19 वर्षापर्यंतच्या काळामध्ये ह्या सगळ्या घटना तुकोबारायांच्या मनावर आघात करतात. आणि नंतर दुष्काळ पडतो आणि त्या दुष्काळामध्ये त्यांची स्वतःची पत्नी, सगळं दुष्काळामध्ये धान्याचे कोठार वाटले तुकोबारायांनी. अन्ना वाचून जनता तडफडत होती, पण साधूचं हृदय होतं ते. सगळे धान्याची कोठार फुली केली आणि सगळं वाटून टाकलं. पत्नी बिमार पडली. त्यावेळेला वैद्यानं, डॉक्टरनं सांगितलं, हिच्या पोटात जर अन्न गेलं तरच जगेल, नाहीतर नाही जगणार. पण ज्या लोकांवर उपकार केले, अन्न देऊन, धान्य देऊन, त्या कोण्याही लोकांनी, समाजाने मात्र तुकोबारायांना साथ नाही दिली. पत्नी अन्न करता पत्नी स्त्री एक अन्न करता मेले. अन्न वाचून पत्नी गेली. विरक्ती भगवंताची विनवणी करतायत, देवा एवढं का रे दुःख माझ्यावर, एवढे दुःखाचे डोंगर कशासाठी? एक वेळा कारी देवा, एकदा सोडव रे या दुःखातून, एकदा सोडव. एकदा रात्रंदिवस तुझं भजनच करणार आहे. आता आयुष्यामध्ये माझ्या दुसरं काही शिल्लक राहिलं नाही, फक्त भजन आणि भजन करणार. म्हणून एक वेळा कारी या दुःखाबद्दल, एक वेळा कारी या दुःखाबद्दल, या दुःखा एक वेळा या दुःखा एक वेळा एक
आर्त हाक मारतायत पांडुरंगाला, पांडुरंगा एकदा या दुःखातून सोडव रे एकदा. आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तोच लागतो ज्याचा संसारामध्ये काहीतरी मन दुखावलंय. यदि संसारात सगळं सुख असल्यावर देवाकडे माणसाचं मन जाईल का हो? आठवणच येत नाही त्याची. इकडं सगळा संसार राख रांगोळी झाला तुकोबारायांचा. आणि तुकोबारायांनी भंडारा डोंगर गाठला. भंडारा डोंगर हो संसाराच्या नावे संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. भंडारा डोंगर गाठला आणि भावाला बोलवलं. कान्हा, कान्होबा. सगळ्या वह्या त्या चोपड्या घेऊन आले. सांगितलं मला आता संसारात पडायचं नाही, वह्या बुडवणार मी इंद्रायणी. त्याच्या हिश्श्याच्या काढून दिल्या आणि सगळ्या वह्या, जेवढे काही व्याजानं दिलेले पैसे होते, आजच्या काळात 1 रुपया सोडायला नाही तयार कोणी. त्या काळात लाखोचा व्यवहार तुकोबारायांनी पुरावाच नष्ट करून टाकला. भजन करतायत भजन. एका जमीनदाराला कीव आली. लेकरं बाळ उपाशी मरतायत. घरात गोंधळभर धान्य नाही. त्यावेळेला जमीनदाराने एका गावातल्या तुकोबारायला सांगितलं, तुकोबाराय जी माझ्या शेतामध्ये ज्वारी पेरलेली आहे. बर, त्या ज्वारीची राखण करण्याचं काम तुम्ही करणार का? हो हो मायबाप करीन ना. पाखरं येतील, चिमण्या येतील, त्यांच्याकडे जरा लक्ष द्या. जी. दुसऱ्या दिवशीपासून तुकोबारायांनी शेतावर राखण करायचं काम राखण करायचं. आणि त्या जमीनदारानं सांगितलं होतं पाखरं येतील, चिमण्या येतील, त्यांच्याकडे जरा लक्ष द्या. तुकोबारायांना पक्क लक्षात ठेवलं. हेच कोणतं? चिमण्याकडे लक्ष द्या. तिथं काय विना घेतला, मळा टाकला. मळाच म्हणतात ना तुमच्याकडं, राखण करण्यासाठी, गोपन ठेवण्यासाठी. त्या मळ्यावर बसायचे तुकोबाराय आणि हातात विना. भजन रात्रंदिवस भजन. कोणतं? गोविंद 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 मना लागलिया छंद, मना लागलिया छंद. गोविंद गोविंद मना लागलिया गोविंद ते काया काया भेद नाही देवातया. भजनामध्ये तल्लीन झाले, तल्लीन. आणि ते तल्लीन झालेले तुकोबाराय जेव्हा भजन गातात ना, ज्वारीचे कणस सुद्धा डोलतात. कंस सुद्धा डोलतात. पाना पानातून भजनाचा आवाज. आणि ते पाखरं, चिमण्या त्यांनी भजन ऐकलं. भजन ऐकल्यावर ते पक्षी जमा झाले जवळपास तुकोबारायांच्या भोवताली. तरी भजन नाही थांबत. अंगा खांद्यावर चिमण्या खेळतायत, पक्षी खेळतायत. कोणी विण्याच्या तारेवर बसतोय आणि त्याच्यावर चोच फिरवतोय विण्याच्या तारेवर. पक्षी, चिमण्या फिरवतायत चोच. कोणी पंजा ओढतोय विण्याच्या तारेवर. तेव्हा तुकोबाराय डोळे उघडतात. अरे, माझं भजन ऐकून माझ्या रक्ताचे नातेवाईक माझ्या नाही जवळ आले कधी. माझ्या भावकीचे लोक कधीच नाही जवळ आले. पण तुम्ही आलात रे, तुम्ही आलात. सहज, अगदी सहज तुकोबारायांच्या मुखातून अभंग स्फुरला. अभंग शब्द बाहेर पडले. वृक्षवल्ली आम्हा सोयली वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवे ते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी
वनाचरे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत वृक्ष तुम्हीच माझे सगळे सोयरे, तुम्हीच. कोण? त्या चिमण्याला आणि पाखराला म्हणतात तुकोबाराय. हो, तुम्ही आलात का रे? उपाशी असाल, उपाशी असाल. पाण्याची व्यवस्था केली आणि खायला तर काही कमीच नव्हतं. त्या जमीनदाराचं शेत, पोटभर खा, पोटभर. आदेश आहे जमीनदाराचा, चिमण्याकडे लक्ष द्या, पाखराकडे लक्ष द्या, पोटभर खा. संध्याकाळच्या वेळेला परत जायला निघतात. तुकोबाराय सांगतात, उद्या येताना तुमचे लेकर बाळ बी घेऊन या. आपल्याला महिनाभराचा सप्ताच करायचा म्हणजे इथं काळजी नको. दुसऱ्या दिवशी अजून सगळ्या परिसरातल्या देहू गावातल्या सगळ्या चिमण्या पाखरं त्या ज्वारीच्या शेतावर, ज्वारीच्या शेतावर. 2 दिवसात 4 दिवसात अर्ध शेत पार. लगेच बातमी त्या जमीनदाराच्या कानावर, काय तुकोबाराय, तुम्हाला माझ्या शेताची राखण करायसाठी ठेवलं होतं, चिमण्यावर लक्ष द्यायला सांगितलं, तुम्ही माझं सगळं शेतच साफ केलं. असं बोलू नका मालक, तुम्हीच सांगितलं होतं चिमण्यावर लक्ष द्या. चिमण्यावर लक्ष द्या याचा अर्थ त्यांना खाऊ घाला असं नाही, त्याच्यापासून ज्वारीचं रक्षण करा. मायबाप, मला नाही समजलं, तुम्हाला नाही समजलं, मग माझे लेकरं बाळ उपाशी मारतील. माझी ज्वारी भरून द्या, माझी ज्वारी भरून. मायबाप, कुठून देणार मी? मला माहित नाही. 20 पोते ज्वारी होत होती मला दरवर्षी या शेतामध्ये. 20 पोती. मला 20 ला 20 पोते आणून द्या. ओंजळभर माझ्या घरामध्ये धान्य नाही हो, ओंजळभर सुद्धा ज्वारी नाही, मी कुठून देणार? मला माहित नाही, तुमचं घर विका, मला माझी ज्वारी 20 पोते पाहिजे. घर विका, विकीन मी, पण एक काम कर, माझी बायको माहेरी जाऊ द्या. काय म्हणतात तुकोबाराय, महिला मंडळी झोपल्या का काय? माझी बायको तेवढी माहेरी जाऊ द्या, विकीन मी घर. काळजी वाटली जगाच्या बापाला पांडुरंगाला, भोळा आहे माझा तुकोबा, विकून टाकेल घर आणि पोरं बाळा रस्त्यावर येतील, रस्त्यावर. मग आपणच काहीतरी केलं पाहिजे. एका म्हाताऱ्याचं रूप घेतलं आणि जगाचा मालक त्या जमीनदारासमोर. काय जमीनदार, काय वाद आहे तुकारामासोबत? अहो, माझं 20 पोते ज्वारीचं शेत पाखरांना खाऊ घातलं तुकोबांनी. मी मानतो तुकोबाला, पण याचा अर्थ असा नाही ते जसे रस्त्यावर आले तसे आम्ही सुद्धा रस्त्यावर यावं. माझे लेकर बाळ उपाशी मरतील, मला माझे 20 पोते ज्वारीचे भरून पाहिजे. मग घर विकायला लावणार? मला घेणं देणं नाही, मला माझे 20 पोते पाहिजे. अहो, या ज्वारीच्या शेतामध्ये अजून काही कंस दिसतात, ते कंस खोडा, त्याची रास लावा, त्याचं खळं करा. जे काही पोते भरतील मग त्याच्यापासून उरलेले बाकीचे घ्या. 5 पोते भरतील, ते म्हणले आहेच किती, 2 पोते भरणार नाही. म्हणले 2 भरले तर ठीक आहे, 18 घ्या. 5 भरले तर 15 घ्या तुकोबाकडून. 10 भरले तर दुसरे 10 घ्या. 15 भरले तर 5 घ्या. म्हणले ठीक आहे. जगाचा बाप कंस फुटतोय आणि रास लावली, त्याची खळ केलं. पूर्वीच्या काळी बैल फिरायचे, बैल मळण असायची, आता मागून मागून यंत्र आले. जगाचा बाप धान्य मोजतोय. 5 पोती भरली, 10 पोती भरली, 15 भरली. सावकार ते जमीनदार पाहत राहिला, फक्त पाहत. 20 पोते, 30 पोते, 40 पोते ज्वारी भरली. त्यावेळेला डोळे फाडून बघतोय तुकोबाकडं. ओळखू नाही शकलो हो, तुम्हाला ओळखू नाही शकलो. माझ्या शेतात दरवर्षी 15च होतात, पण मी खोटं बोललो, 20 पोते होतात म्हणून. मला 15च द्या, बाकीचे घेऊन जातो मी. मला नाही पाहिजे. इथंच तुम्हाला सप्ताह करा, अन्नदान करा, मला नाही पाहिजे. म्हणून तर म्हटलेलं आहे, धन्य तुकोबा समर्थ. हे अशक्य हो त्यांना, जेने केला हा पुरुषार्थ. जगाचा बाप ज्याच्या पाठीशी आहे. कशामुळे ही योग्यता आली? भक्तीच्या जोरावर. असे तुकोबार आहे. ज्या वेळेला वारी चुकली नाही बरं का कधीच. 8 पिढ्यांपासूनची वारी आहे तुकोबारायांच्या घराण्यामध्ये. वारीला जेव्हा जेव्हा जायचे तुकोबाराय, एक वेळची गोष्ट, आषाढी वारीला गेले तुकोबाराय. वारीला गेल्याच्या नंतर पाहिलं, पांडुरंग परमात्मा खालीच पाहतोय, खालीच. मान वर करून पाहायला तयार नाही आणि खालूनच असा तुकोबारायांच्या तोंडाकडे पाहतोय. कोण? विटेवरचा मालक, जगाचा बाप पांडुरंग. असा, देवा मान तुझी एवढी का झुकली?
कोण म्हणते? तुकाराम महाराज म्हणतात. देवा कोणाला? पांडुरंगाला. अरे देवा तुझी मान एवढी का झुकली? तुका बरं आहे वजन झालं हो वजन. नाही रे देवा तुझा असा चेहरा असा का? रुसला काय माझ्यावर? कागा रुसलासी कागा रुसलासी कृपाळू बाहरी कृपाळू बाहरी रे कागा रुसलासी कृपाळू बाहरी कृपाळू बाहरी जगाचा बाप तुकारामाच्या नजरेला नजर नाही देऊ शकत. खाली मान घालून उभा आहे, खाली मान घालून. तुकारामांना वाटलं देव रुसला असेल रुसला असेल म्हणून विचारतायत. तुझ बिन तुझी भक्ती नेनो तुझ बिन तुझी भक्ती नेनो तारी घालतायची भक्ताने. तुझ बिन तुझी भक्ती नेनो तुझ बिन तुझी भक्ती नेनो कागा रुसलासी बाहरी कृपा बाहरी रे कागा रुसलासी कृपा बाहरी कृपा बाहरी रे कागा कागा रुसलासी. तेव्हा रुसलास करे नाही तो उभा राया. मग असा खाली मान घालून का उभा? वजन झालंय वजन. डोक्यावर भार झालाय भार. असा कोड्यात बोलू नकोस पांडुरंगा. मोकळं मोकळं सांग काय मनामध्ये. तो बरं आहे काहीतरी वजन हलकं करा. डोक्यावरचा भार हलका करा. म्हणजे काहीतरी मागा. मागणार नाही आपण. मागणार नाही मागणार नाही काही. मागल्याशिवाय भार कसा करू? मागल्याशिवाय भार कसा करू? 8 पिढ्यांची तुमची वारी आहे. तुम्हाला काही मागायचं नाही माझ्याकडं तर मग येता कशाला वारीला? पांडुरंग म्हणतोय तोंड घेऊन येता कशाला वारीला? तुकोबाराय म्हणताय तुझ्या दर्शनाची आस आहे. तुझ्या दर्शनाची चरणाची दर्शनाची आस म्हणून त्या वारीच्या पुण्याईचा फार मला सहन होत नाही. काहीतरी मागा. तेवढा तुकोबाराय म्हणतात देवा हे बघ माझी तर काही इच्छा नाही मागायची. माझी इच्छा नाही फक्त तुला बरं वाटावं म्हणून. देवा तुला बरं वाटावं म्हणून. नाही नाही तू म्हणतोस म्हणून. तू म्हणतोस म्हणून. म्हणते काय मागा मनसे काय मागा मनसे काय मागा मनसे काय मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा तुकोबाराय म्हणतात देवा तू म्हणतोयस म्हणून तुला बरं वाटावं म्हणून मागतोय. आता मात्र देवाची मान थोडी सरळ झाली.
इतका वेळ नको 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 म्हणणारे तुकोबाराय आता काय म्हणतायत, हेची देगा पांडुरंगा. आता देवाला बरं वाटलं, आता वाटलं आपल्या डोक्यावरचा भार हलका होतो. तुकोबाराय जी हेची देगा म्हणजे काय हो नेमकं, अभंगाचं पहिलं चरण. तुझा विसरण तुझा हेची देगा देवा म्हणजे काय, हेची दान देगा देवा. कोणतं, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर पडू नये देवा, हेची दान देगा. इथं हेची शब्द आला, हेची च लागलं कोणत्या शब्दाला, च की तिथं निश्चितता येते. निश्चितता, निश्चितता म्हणजे एका आईला 3 मुलं होते, एका आईला 3 मुलं. आई थोडीशी कामानिमित्त बाहेर गेली घराबाहेर, आणि घरी येऊन पाहते तर काय, तिघला 3 मुलं, 3ही मुलं रडून आकांत घरामध्ये. दार उघडलं तर पाहते 3ही मुलं रडतायत, 3ही मुलं. मोठ्या मुलाला विचारलं, काय झालं रे दादा, कशामुळे रडतोस. आई, भूक लागली, जेवायला पाहिजे, बाहेर गेली, उपाशी आहे ना मी, जेवायला दे. त्याला जेवण दिलं, पण लगेच दुसऱ्या पोराला रडता येतो. त्याला विचारलं, काय झालं रे, कशामुळे रडतोय, तुला जाताना तर जेवायला देऊन गेले होते. ते म्हणला, मम्मी मला चॉकलेट पाहिजे. काय म्हणला, चॉकलेट पाहिजे. त्याला चॉकलेट दिली, चॉकलेट. दुपारची वेळ, आणि त्या लहान्या पोराला विचारलं, अरे बंटी कशामुळे रडतो, कशामुळे. मम्मी मला आईस्क्रीम पाहिजे. काय म्हटला, आईस्क्रीम. अरे बंटी दुपारची वेळ झाली बाबा, 42 अंश तापमान आहे मोताळ्याचं. 42-44 जातं की काय, की मला एवढं वाटते, कारण आम्हाला तिकडच्या लोकांना सवय नाही एवढं तापमान सहन करण्याची. घाम येऊन राहिला तुमच्याकडे. 42-44 तापमान, एवढ्या तापमानामध्ये मला बाहेर पाठवतो का आईस्क्रीम आणण्यासाठी. बेटा हे घे चॉकलेट, चॉकलेट घे. जेवायला देऊ का, दूध भात देऊ का, वरण भात पोळी देऊ का, काय देऊ तुला सांग. चॉकलेट देते, च्युइंगम देते, खेळायला फुगे देते, मला आईस्क्रीमच पाहिजे. काय म्हणला तो, मला आईस्क्रीमच पाहिजे, दुसरं काहीही नको. इथं म्हणून तो कबारा म्हणतात, हेची दान देगा देवा, हेच पाहिजे, दुसरं तिसरं काही नको, हेच पाहिजे. याला म्हणायचं निश्चितता दाखवणारा शब्द, हेची दान देगा देवा. तुकोबाराय दान मागतात, दान. आणि स्वतःसाठी नव्हे, सगळ्या समाजासाठी, लोकांच्या उद्धारासाठी. कोणतं दान, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. विसरण. तत्पूर्वी दानाविषयी थोडस चिंतन करू. दान कोणाकडे मागावं, दान कुणाकडे मागावं. दान देण्यासाठी त्या दात्याकडं, देणाऱ्याकडं 3 गोष्टी गरजेच्या आहेत. 3 गोष्टी कोणत्या. एक, त्याच्याकडं उदारता हवी. त्याच्याकडं दुसरी गोष्ट, त्याच्याकडं स्वतंत्रता हवी. आणि तिसरी गोष्ट, त्याच्याकडं श्रीमंती हवी. 3 गोष्टी लागतात दात्याकडं. त्याच्याकडेच मागावं, विनाकारण कोणाकडेही मागू नये. कोणाकडं काय मागावं हे माणसाला कळालं पाहिजे, नाहीतर उगा आपला एक म्हणजे भागवत महाराजासारखा होता, रात्रंदिवस हनुमंतरायाची भक्ती, सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसा, मुखोद्गत पाठ, 24 तास जप चालू त्यांचा.
हनुमंताचा भक्त. वय झालं. हनुमंताला एक दिवस कानात म्हणला, देवा आपलं बघा की मग या वर्षी कुठं जून पर्यंत काही जमते का. हनुमंत म्हणला, अरे माझ्याच्यानं जर सोयरिकी लावता आल्या असत्या तर मी अंगाला शेंदूर लावून गदा घेऊन इथं मंदिरात एकटा बसलो असतो का. मग ते जुळवाजुळीचं काम आपलं नाही. अयोध्या गाठावी लागेल, रामचंद्राकडे जा. कोणाकडे? रामप्रभूकडे. म्हणून मागायचं कोणाकडे? जो देऊ शकतो तो. हनुमंतराय बायको मिळवून देईल का? नाही. रामाकडे पाठवलं. रामाकडे गेल्याच्या नंतर लगेच शिफारस घेऊन आलो हनुमंतरायाची, माझी मागणी बायकोची. कळालं? फोन आला होता, तुम्ही येण्याच्या अगोदरच हनुमंतरायाचा फोन आला होता. तुमचं काम होऊन जाईल 2 दिवसात. 2 दिवसात सोयरीकही झाली, लग्नही झालं. बस लग्नही झालं भागवत महाराजाचं. आणि गेले कुंभमेळ्याला. कुठं गेले? कुंभमेळ्याला. बायकोला घेऊन कुंभमेळ्याला. बरं, कुंभात गेल्यावर तेवढी गर्दी. किती गर्दी होती? सरकारला वाटलं 45 कोटी येतात काय, की आले 70 कोटीच्या वर. 70 कोटीच्या वर एवढी गर्दी. त्या गर्दीमध्ये लोकांनी एक आयडिया काढली होती. आयडिया कोणती? असे ते लहान मुलं रेल्वे खेळतात का नाही, अशी दोरी एक इथं कमरेत अडकवायची आणि मागच्या एकाच्या कमरेत अडकवायची, मध्ये दुसऱ्याने 4-5 जणांनी चालायचं. रेल्वे गाडी झोपझोप. ती रेल्वे गाडी. तसं केलं त्यांनी. पण त्या रेल्वे गाडीतून कधी बायको सटकली, दुसरीच कोणीतरी म्हातारी त्या दोरीमध्ये अडकून येऊन बसली. बायको हरवली. बस तिथून प्रयागराजून लगेच अयोध्या जवळ आहे. पकडली ट्रेन आणि गेले अयोध्येला. रामप्रभू माझी बायको हरवली कुंभात. मग हरवली तर हरवली, आता माझ्याकडे तक्रार नाही करायची का? अरे माझीच हरवली होती, माझी मला शोधता आली नाही, मी तुझी कुठून आणून देऊ? मग कोण आणून देईल? हनुमंत. पुन्हा हनुमंताकडे. कुठं आले भागवत महाराज? योग्य ठिकाणी योग्य मागणी करावी लागते. उगाच कोणासमोरही हात पसरून जमेल का? नाही जमणार. म्हणून ज्याच्याकडे आपण दान मागतोय त्याच्याकडे 3 गोष्टी असाव्या लागतात. एक म्हणजे स्वतंत्रता, दुसरी म्हणजे श्रीमंती, आणि तिसरी म्हणजे उदारता. दादा, सप्त्याच्या निमित्तानं, वर्गणीच्या निमित्तानं, समजा तुम्ही एखाद्या गल्लीमध्ये, कॉलनीमध्ये आपल्या एकाच्या घरी गेले. कस काय येणं झालं पिंटू भाऊ? म्हणजे आपला आता पुढच्या आठवड्यात सप्ताह चालू होतोय, रामकथा चालू होते, कीर्तन आहेत मस्त. मग काही वर्गणी? तुम्हाला आमचाच घर दिसलं का? अनुभव येतो. असे दुर्जन असे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी असतात. आमचाच घर दिसलं का? उठलं की दरवर्षी माझ्याच घरी येतात वर्गणी मागण्यासाठी. बरं, तसे आले तसे आता घ्या 11 रुपयाची पावती फाडा. किती? याचं घरची श्रीमंती जर फुकून दिली तर 8 दिवस विजणार नाही, एवढी श्रीमंती. 400-500 एकर जमीन, 2-4 गाड्या, 2-4 बंगले, आणि पावती कितीची फाडतो? 11 रुपयाची. म्हणजे त्याच्याकडे श्रीमंती आहे, स्वतंत्रता देखील आहे, पण उदारता नाही. तो दान देऊ शकत नाही. अजून दुसरं एखादं गल्लीतलं घर पाहिलं तुम्ही, गरीबाचं घर. त्याच्या अंगणामध्ये गेले, लुगड्याला गाठी मारलेले त्याची पत्नी, अंगावर कपडे नाहीत, त्या 2 मुलं त्याचे उघडे नागडे फिरतायत अंगणामध्ये. झोपडीमध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं, तो सकाळच्या वेळेला ज्ञानेश्वरी उघडून ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय. तुम्हाला पाहिल्या बरोबर प्रेम भाऊ कसं काही येणं झालं गरीबाच्या घरी? अरे दादा, आपल्या सप्त्याला सुरुवात होते, काही वर्गणी. बसा. माझ्या आजोबांनी कधी वारकरी जेवू नाही घातला, माझ्या बापालाही कधी घडलं नाही, कारण घरची गरीब परिस्थिती. कोण तो गरीब माणूस सांगतोय? माझी सुद्धा परिस्थिती गरीब. पण मागच्या 6 महिन्यापासून ठरवलं होतं, सप्त्यामध्ये मी पट्टी देणार, वर्गणी देणार. किती? 1000 रुपये वर्गणी देणार. 1000 रुपये. पण मागच्या 6 महिन्यापासून 500च्या 2 नोटा ज्ञानेश्वरीमध्ये घडी करून ठेवल्या होत्या मायबाप, घडी करून. पण परवाच्या दिवशी माझी मोठी मुलगी बिमार पडली हो, तिच्या दवाखान्यासाठी सगळे पैसे खर्च झाले. मायबाप, एवढं वर्ष माफ करा, एवढं वर्ष नाही देऊ शकत. म्हणजे याच्याकडे उदारता देखील आहे. त्या गरीबाकडे उदारता आहे, स्वतंत्रता देखील आहे, म्हणजे देण्याची इच्छा आहे, पण श्रीमंती नाही. म्हणून म्हणतो 3ही गोष्टी आवश्यक: स्वतंत्रता, उदारता आणि श्रीमंती. पण एखाद्याकडं उदारता देखील आहे, श्रीमंती देखील. एखाद्याच्या घरी गेले समजा तुम्ही, आता मी कोणाचं नाव नाही घेणार, पण त्याच्या घरी गेल्याच्या नंतर वा 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 वा, आले का तुम्ही कमिटीचे लोक सप्त्याच्या? या बसा. किती वर्गणी द्यायची तुम्ही करा, या तुमच्या हिशोबावर. लोकांनी कितीच्या फाडल्या? 500-500. आपले अजून काहीतरी जास्ती फाडा. 1100 करू का?
आपले प्रेम भाऊ म्हणजे 1100 करू का? तुमच्या मनात मग असं करतो 2100, नाही तुमच्या मनात असं करतो 5000. लिहा 5000, लिहा पावती, लिहा 5000ची पावती. पैसे पण आहेत, घरीच आहेत पैसे, मग द्या ना. बायको बुलढाण्याला गेली, बायको बुलढाण्याला गेली म्हणजे याचं घरात काहीच चालत नाही. विठ्ठल म्हणजे याच्याकडे श्रीमंती आहे, उदारता देखील आहे, देण्याची इच्छा आहे, 5000 द्यायची इच्छा आहे, पण स्वतंत्रता नाही. याच्या बायको पुढे काहीच चालत नाही. म्हणून अशा व्यक्तीकडे दान मागून उपयोग नाही. असा व्यक्ती दान नाही देऊ शकत. तुकोबाराय मागतात देवाकडं. देवाकडे ह्या गोष्टी आहेत का? देव श्रीमंत आहे का? देव उदार आहे का? आणि देव स्वतंत्र आहे का? हे पाहणं अगोदर गरजेचं आहे. पाहू, देव श्रीमंतीचा, देवाच्या श्रीमंतीचा जर विचार केला, जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी, काय म्हणतोय मी, जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी त्याच्या पायाची सेवा करते. कोणाच्या? पांडुरंग परमात्म्याची. जग जिच्या माग श्रीमंतीसाठी ज्या लक्ष्मीची रात्रंदिवस पूजा करतोय, जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी आहे. विचार करा. घराची कळा कोण सांगतं? आमच्याकडे मन आहे, घराची कळा अंगण सांगतं. ज्याच्या अंगणामध्ये मार्बल बसवलेलं आहे, इटालियन मार्बल, त्याचं घर मध्ये कसं असेल? ज्या स्त्रीची दासी जर एवढी श्रीमंत असेल, त्या दासीची मालकीन कशी असेल? ज्या माणसाचा नोकर जर एखादा अब्जाधीश असेल, त्याचा मालक किती पैशाचा मालक असेल? विचार करा. म्हणून ज्याची पत्नी स्वतः लक्ष्मी आहे, तो किती श्रीमंत असेल? म्हणजे देव श्रीमंत आहे. चला, एक पात्रता खरी ठरली. दुसरी, देव उदार आहे का? हो, देव उदार आहे का? एक वाटीभर दूध मागण्यासाठी गेला होता. कोण? तो उपमन्यू. एक वाटीभर दूध. पण देवाला वाटलं हा लहान आहे, याला कळत नाही, यानं वाटीभर मागितलं, मी सुद्धा वाटीभरच जर दिलं तर जगात कलंक लागेल माझ्या नावाला. तुमच्या देवाला कळालं नाही का? फक्त वाटीभर दूध दिलं बालकाला, अख्खा क्षीराचा सागर देऊन टाकला. सागर. एवढा देव उदार आहे. म्हणून तर सांगितलं, हरे उदार तू हरी, ऐसी कीर्ती चराचरी, आनंद हे थोरी, कर्जती वाडे. हरी उदार, देव एवढा उदार आहे. परत देव स्वतंत्र आहे का? देव स्वतंत्र देखील आहे. म्हणून तुकोबाराय मागणी करतात, हेची दान देगा देवा. आणि कोणतं मागणं? तुझा वीस रण ऐका, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. विसर न होण्याची मागणी करतायत. याचा अर्थ आठव झालेला आहे. विसर न होण्याची मागणी करतात, याचाच अर्थ आठव झालेला आहे. फक्त विसरू नको, ही जी मागणी आहे तुकोबारायांची, ही मागणी क्षेम या प्रकारामध्ये येते. मागणीचे दोन प्रकार, एक योग आणि दुसरी क्षेम. ही क्षेम प्रकारामध्ये येणारी मागणी. योग म्हणजे भगवंताचं नाम आठवलं पाहिजे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझ्या नामाचा विसर होऊ नये, तुझा विसर होऊ नये. म्हणजे आठव झालेला आहे, आता विसर होऊ नये. विसर होतो माणसाला विसर होतो. एखादी नवीन गोष्ट मिळाली की अगोदरच्या गोष्टीचा विसर होतो. लहानपणी जन्मलं तेव्हापासून लहान बाळ मोठं होईपर्यंत चांगलं आई 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 आई, प्रत्येक गोष्टीसाठी काय म्हणतं? आई. भूक लागली तर आई, चहा पाहिजे आई. पण हे आई आई कुठपर्यंत असतं? सुपारी फुटेपर्यंत. आणि एकदा का सुपारी फुटली, भागवत महाराज, एकदा का सुपारी फुटली, आईचा विसर पडला. मग कुठूनही आलं, घरात बायको नाही दिसली, आई आई म्हणत, पण कुठे गेली माझी बायको? काय म्हणत ते? कुठे गेली माझी बायको?
तुझी बायको बेसन पीठ दळायला बेसन पीठ दळते जात्यावर. गावातल्या का गिरण्याला का आग लागली का? काय म्हणतात, गावातल्या गिरण्याला आग लागली का? माझ्या बायकोला बेसन पीठ दळायला लावते जात्यावर. अरे तू लहान होता तेव्हा 2-2 पाहिल्या, 4-4 पाहिल्या, 25-25 किलो ज्वारी जात्यावर दळून बेटा तुला लहानाचं मोठं केलं. आता एक दिवस तुझ्या बायकोला बेसन पीठ दळायला सांगितलं 1 किलोवर, माझ्यावर जास्त ओरडू नको म्हातारे, नाहीतर वृद्धाश्रमात पाठवेल. ज्या रात्रंदिवस लहानपणापासून आईचा आठव होता, बायको आल्यावर तिचा विसर पडला. बायको आल्यावर म्हणून तुकोबा आहे मागतात तुझा विसर न व्हावा, याचा अर्थ आठव झालेला आहे. ही क्षेम प्रकारातली मागणी. ठीक आहे, पांडुरंग परमात्मा म्हणतात तुकोबा आहे दिलं, तुम्ही जे मागतात ते दिलं. काय? तुझा विसर न व्हावा. मी तुम्हाला माझा विसर पडू देणार नाही, पण विसर न पडू दिला तर तुम्ही करणार काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात गुण गायना गुण गायना गुण गायना गुण गुण गाईना आवडी. तेव्हा तुम्ही जर मी मागतोय ते दान मला दिलं ना, तुझा विसर जर मला नाही हो दिला, तर एक काम करणार मी, एक काम रात्रंदिवस काय करेल? गुण गाईना आवडी. अभंग असा आहे, हे चिदान देगा देवा. रात्रभर जरी कीर्तन चाललं, एका एका चरणावर 2-2 तास चिंतन मांडता येईल. नुसतं देवाचे गुण जरी सांगायचे म्हणलं, यशस्वी औदार्य, 2 तास सहज एका एका गुणावर 1-1 तासभर मांडता येईल चिंतन एवढं. पण गुणही गाता आले पाहिजे माणसाला. पण कसं गाले पाहिजे? आवडीने भावे. आवडीनं घेतलं तर ते भजन भगवंताला आवडतं. तुकोबाराय म्हणतात 10 वाजून चाललेत म्हणून धावते मध्ये काय ते. माझ्याकडे सेवाच अशा वेळेला आली, कीर्तन सेवा. मला मध्यंतरी जर टाकलं असतं कधी बी, मग पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा, चौथा, 5वा, 6वा मला टाकलं मागणीच्या दिवशी. आणि मागणीच्या दिवशी असं झालंय, बॉल कमी उरले तर आणि रन जास्त काढायचे. विठ्ठल बॉल कमी उरलेत आणि रन जास्त काढायचे. त्याला माझा नाईलाज आहे. कीर्तनच सुरू झालं 8:30च्या पुढून 9ला उभं राहिलो मी. आता 10 वाजलेत. एका हिशोबाने कीर्तन संपायचे. आपली आरतीची वेळ झाली तरी पण मी अजून 10 मिनिटं घेणार. घेऊ ना? झोपल्या का? हा, जोर जोरात घसा कोरडा पडेपर्यंत ओरडतोय. झोपू नका म्हणजे झालं. तर हळू आवाज, पहिल्या मंडळीला हळू आवाजातच बोललेलं ऐकू जात. उगा हे साऊंड सिस्टम वाले दादा एवढा आवाज वाढवून देतात, काही कामाचा नाही. जेवढा हळू आवाज असला बरोबर आहे, मोठ्या आवाजाचे. मला काल एका आजीनं चहा प्यायला बोलावलं. गेल्यावर बसलो म्हणजे बापू चहा घेणार का कॉफी? चहाच.
विठ्ठल ऐका, फक्त 10 मिनिटं घेणार आहे. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तेव्हा याच्यापेक्षा आयुष्यामध्ये दुसरं काही कमवायचं नाही मला. फक्त तुझं गुणगान करत राहणार, भजन करत राहणार रात्रंदिवस. गुण गाईन आवडी. बर पुढं याच्या तुकोबर आहे, तुम्ही मागितलं पहिल्या चरणामध्ये, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. माझंच मागितलं, माझ्यासाठीच मागणं, माझा विसर न व्हावा. बरं पुढं मागितलं दुसऱ्या चरणामध्ये, गुण गाईन आवडी, माझेच गुण गाणार तुम्ही. मग तुम्ही सांसारिक संत आहात, तुम्ही सांसारिक संत आहात, तुम्हाला लेकरं बाळ बायका पोरं सगळे आहेत. तुम्ही तुमच्या संसारासाठी काहीतरी मागा. त्यावेळेला तुकोबाराय काय म्हणतात, काहीच नाही पाहिजे. न लगे मोक्ती धना संपदा, न लगे न लगे मुक्ती धन संपदा, किंवा न लगे मुक्ती आणि संपदा. धन नको, तुझी संपदा नको, नाही पाहिजे आम्हाला. संसारासाठी काही मी म्हटलं नाही, स्वतःसाठी मागतात तर तुमच्या आमच्या सर्वसामान्यासारखे, तुमच्या आमच्या सारखे जीव मागतात. साधू संत स्वतःसाठी मागतच नाहीत, कारण त्यांना माहित आहे संसारासाठी मागितलं, कितीही मागितलं तरी संसार कसा आहे, फलकट तो संसार. त्याच्यासाठी मागून ते नेटका कधीच होणार नाही, शेवटी तुटकाच राहणार आहे. संसार कितीही नेटाना करा तो शेवटी तुटकाच, परमार्थ कसाही करा तो शेवटी नेटका. म्हणून संसारासाठी नाही मागत तुकोबाराय. तुकोबाराय काय म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा. मग काय म्हणते देव, धन संपदा नको तर नको, मुक्ती. रात्रंदिवस लोक तळमळ करतायत कशासाठी, नाही मुक्ती. नुक्ती नाही, नुक्ती वेगळी, मुक्ती वेगळी. तुकाराम महाराज काय म्हणले, ती मुक्ती, ती मुक्ती कोणती, तुका म्हणे मुक्ती, ती मुक्ती नाही पाहिजे आम्हाला. ती मुक्ती आमच्या घरी दासी आहे, दासी. आम्हाला नाही पाहिजे, मुक्ती नाही पाहिजे. मग मोक्ष मोक्ष आम्हा घरी कामारी येते असली. आम्हाला मोक्ष नाही पाहिजे, मुक्ती नाही पाहिजे. आमच्या घरी दासी आहे, ते मोक्ष दास आहे. काय होतं मुक्त झाल्यावर, मुक्त झाल्यावर पुन्हा पुन्हा जन्म मरणाची गरज. तुकोबाराय म्हणतात, या जन्म मरणाला भीताय कोण, भीत नाही आम्ही. जन्माचं दुःख मरणाचं दुःख आम्ही भीत नाही त्याला. आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घाल अभंगाच्या शेवटच्या चरणात.
तुका मने गर्भ तुका मने
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडे हेची माझी सर्व जोडी. एका मोठ्या प्रेमाने भजन करू. सगळेजण हात वर करतील. पुरुष मंडळी हात वर करायचे बघ प्रामाणिकपणे. महाराज पाहतोय का नाही हे नाही पाहायचं. तो जगाचा बाप आपल्याला पाहतोय एवढं लक्षात ठेवायचं. प्रामाणिकपणे भजन एका मिनिटासाठी टाळी वाजवायची बरं का माय मावल्यांनी सर्वांनी. तुम्ही राहू द्या असेच तर मी येतो चहा पिऊन. मनात भरली पंढरी बोला मनात भरली पंढरी म्हणायचं म्हणायचं जाईन म्हणते माहेरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंग पांडुरंगाच्या दरबारी पायनाचा चंद्रभागेच वाळवंट बोला म्हणा 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 जय हो चंद्रभागेच वाळवंट वाळवंट तेच आमचं वैकुंठ आमचं वैकुंठ तेच आमचं वैकुंठ आमचं तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गर्भवास मागतात याचाच अर्थ पुनर्जन्म मागतात. पुनर्जन्म जन्म घेणं सोपं आहे का? रक्त मांस रुधिरामध्ये मलमूत्राच्या द्वारामध्ये 9 महिने पडून राहणं सोपी अवस्था आहे. तरी पण मग तेवढी दुःखमय स्थिती 9 महिन्याची तेवढा त्रास तुकोबाराय का मागतात? पुढं काहीतरी मोठं सुख जर माणसाला दिसत असेल माणूस थोडा वेळ त्रास सुद्धा सहन करतो. एक जण जेवारी राखीत बसला होता. मळ्यावर हातामध्ये गोफण घेतली. गोफण एक वाट सरू निघाला. वाट सरू दोन्ही शेताच्या मध्यभागी पायवाट होती. पायवाट आणि त्या पायवाटेनं घोड्यावरून निघाला. सज्जन माझ्यासारखा असेल नाही तर महाराज असं टुलत टुलत आपल्या मस्तीमध्ये गाणं म्हणत म्हणत चाललं होतं. ज्वारीच्या कणसाला धक्का लागला आणि कणस हालायला लागले. त्या ठिकाणचे मळ्यावर जो बसलेला होता गोफण धरून हातामध्ये शेतकरी त्याला वाटलं त्या ठिकाणी पाखर आहेत पाखर. त्यानं गोफणीमध्ये दगड धरला. उचलला दगड धरला. गोफणीमध्ये फिरवला मारला. लागला त्या वाटसरूच्या पाठीपाठी. बाप तो मेलोच. काय म्हणतो मेलो. अरे दगड मारणार या. अरे का माणसं मारतो का? जातो म्हणला आता पोलीस पाटलाकडे गावच्या आणि पुरावा म्हणून हा दगड नेतो सोबत. दगड बघतोस त्याच्याकडं. गडबडीनं माग फिरला. ते पाठीत बसला होता का ते दगड उचलला. दगड उचलला. दगड सोन्याचा. दगड सोन्याचा. काय विचार केला आधी याला दाखवतोच का? गावात जातो पोलीस पाटलाकडे. पण आता सोन्याचा दगड पाहिल्यावर मग सोन्याचा दगड मारला काय? ऐ गोफानवाले अजून मार 2-4 दगड अजून मार. तेव्हा गर्भवासाचं दुःख आम्ही सहन करायला तयार आहे. तुझ्या नामामध्ये जे महिमा आहे त्या घटनाची वेगळी नाही ती आम्ही पुढे नेणार आहे. म्हणून गर्भवासाचं दुःख साधू संत त्याचे गर्भवास म्हणतात. तुम्ही पुनर्जन्म मागलाय म्हणताय. तुम्ही तर म्हणता काही ठिकाणी संत स्वतःहून अवतार धारण करतात. आले घरच्या वैकुंठी म्हणतात. स्वतः वैकुंठात राहणारे संत जगत उद्धाराचं कार्य करण्यासाठी स्वतःच्या मर्जीने आले म्हणतात.
तीन प्रकारचे जीव आहेत. तीन प्रकारचे जीव कोणते? एक स्वेच्छेनं येणारे, स्वेच्छेनं येणारे. दुसरे अनेच्छेनं येणारे आणि तिसरे परेच्छेनं येणारे. स्वेच्छेनं येणारे साधू संत असतात, त्यामध्ये तुकोबा आहे. अनिच्छेनं येणारे, इच्छा नसतानाही यावं लागतं, ते म्हणजे तुमच्या आमच्यासारखे जीव आहे. आणि परेच्छेने, परेच्छेने म्हणजे भक्तानं केलेल्या हट्टासाठी अवतार करावा लागतो भगवंताला, त्याला परेच्छेनं. तुकोबाराय सारखे साधू संत स्वेच्छेने येतात, स्वेच्छेने, आणि जातात देखील स्वेच्छेने, देह ठेवतात देखील स्वेच्छेने. असे आजच्या काळात देखील साधू संत होऊन गेले. सांगून सांगून आजच्या काळामध्ये फार लांबची गोष्ट कशाला, आपण त्यांच्याच परिसरात आहे. शेगावला जागा दाखवली होती बाबांनी, त्या जागेवर समाज, बरोबर, त्या जागेवर. मग हे स्वेच्छेने येणारे लोक आहेत, सर्वसामान्य नाही, स्वेच्छेने. बरं येतात स्वेच्छेने, जातात देखील स्वेच्छेने. बरं गेल्याच्या नंतर पुनर्जन्म घेऊन दुसरा देह धारण करता येईल, त्याच देहामध्ये येता येतं का? येता येतं. त्याच देहामध्ये परत निघाले. नाथरायांनी देह ठेवला, अंत्ययात्रा निघाली नाथरांची. गावातून पैठणमधून अंत्ययात्रा निघाली. त्यावेळेला एक मुलगी नांदायला निघाली होती. ती 12 वर्षापासून माहेरातच राहिली होती, नवऱ्यासोबत थटकन 12 वर्ष माहेरातच राहिली आई बापा. आणि नाथरायांची अंत्ययात्रा निघाली. त्याच दिवशी ती पोरगी तिचं मिटलं. उमेश महाराजांसारखं मिटवलं, साहेबाचा नाथ नवऱ्याच्या माहेरात दिवस राहत. ती निघाली नांदायला, आणि नाथाची अंत्ययात्रा समोर घ्यायला लागली. त्या पोरीची माय बोट मोडून, शिवाय तुमच्या बोट मोडत, मुर्दा बसवला त्या नाथाचा. आधीच बसला होता, नेमका नाथ अंत्ययात्रा निघाली होती, मुर्दा बसवला त्या नाथाचा. 12 वर्ष झालं पोरगी माझ्या घरी आहे, आज नवऱ्याच्या घरी नांदायला निघाली. त्या नाथाचा मोडा हातात बसतो. कधी देह ठेवला? फाल्गुन वद्य षष्टी. नाथ महाराजांनी ऐकलं त्या आईचं बोलणं, मला शिव्या देते का? तुझी मुलगी नांदायला निघाली ना, चांगलं होऊ दे तुझ्या. उठून बसले नाथ महाराज, अंड्यावर घेतलेले बरं का, निरडीवर, आणि वरून सांगितलं नाथ महाराज, ए ठेवा रे खाली. कोणाला म्हणते? खांदे करायला. वाजून आली असेल, आली थंडी वाजून, ठेव खाली, गेले पळून. माझं काय म्हणजे एवढं अर्जंट नाही जायचं, पुढच्या वर्षी जातो म्हणजे, पुढच्या फाल्गुन षष्टी. तारीख तीच बरं का, तारीख बदल नाही. त्या तारखेसाठी हट्ट का नाथरायांचा सांगतो. त्यांचे गुरु नाथांचे गुरु कोणते? कानाला सरकले म्हणजे हा जनार्दन स्वामी, त्यांनी देखील देह ठेवला होता त्याच तिथीला. त्यांचे आजोबा, नाथांचे आजोबा कोणते? पुरुष मंडळी, भानुदास महाराज. हा, त्यांनी सुद्धा, त्यांची पुण्यतिथी काय? षष्ठी. म्हणून त्यांचा हा हट्ट षष्टीला जाणार. पुढच्या वर्षीचा तो षष्टीचा दिवस उजडला, नाथ महाराजांनी पुन्हा देह ठेवला. निघाली अंत्ययात्रा. काय म्हणतात? नाथ जवळ होतं काय तोपर्यंत घमेंड त्याला, तेव्हा माझ्या घरला आलं नाही, माझ्या घरी कधी येऊन त्यानं चहा दिला नाही, एवढं घमेंडीत केलं. आता जाताना तरी माझ्याच खांद्यावर जावं लागेल की नाही. बाहेर म्हणतात भाऊकीवाली म्हणाली, निघून येताना भाऊकी प्राणी जायची तर ना, आमच्या तिथे काय सारखं, तुमच्याकडे काय सारखं. काय म्हणलं ते भाऊकीवाले? जाताना आमच्याच खांद्यावर जावं लागेल ना. नाथ महाराज म्हणजे पुन्हा उठून बसले, ठेवा रे खाली, तुमच्या खांद्यावर नाही जायचं, नाही जायचं. कॅन्सल म्हणजे आजही मरण, कॅन्सल. माझं काय बंद आहे का म्हणजे आता जाण्यावर, पुढच्या वर्षी जातो. खांद्यावरून जायचं नाही म्हणजे आता कोणाच्या. पुढची फाल्गुन षष्ठी उजाडली, आणि त्या दिवशी नाथ महाराजांनी गंगामाईमध्ये प्रवेश केला, आणि नाथ जलमय झाले, जलस्वरूप झाले. असे स्वतःच्या इच्छेने येणारे संत, स्वतःच्या इच्छेने जाणारे संत गर्भवासाचं देखील दुःख सोसायला तयार. कारण भगवंताच्या नामाची जी महिमा आहे, भगवंताच्या भजनाची जी गोडी आहे, ती फक्त या नरदेहामध्ये घेता येते. म्हणून मायबाप हो, साधू संतांनी जे मागितलं, तुकोबरायांनी या अभंगामधून जे मागितलं, ते तुमच्या आमच्यासाठी मागितलेलं आहे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा. काय करणार विसर नाही झाल्यावर? तर गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी ज्ञानेश्वर.